थेट जातोय आपण। राज ठाकरे सध्या शाखा भेटी देत आहेत, तरी दृश्य देखील आपण पाहतोय। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भेटीसाठी येत आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतात आहे। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना भेटतात आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी अनेक कार्यकर्ते सध्या येतात आहे। या संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद सुद्धा साधतात आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अग्निवीरांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शासकीय आणि निमशासकीय नोकरी देण्याचा फडणवीस सरकारने प्रयत्न सुरू केलेला आहे। कर्नल दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली आहे। संजय खोडके आणि रवी राणा यांच्यामध्ये जुंपलेली आहे। रवी राणा शासकीय पैसा हनुमान गडीवर नेत आहेत। शासनाने दिलेल्या पैशांचं ऑडिट झालं पाहिजे। आमदार संजय खोडके यांनी आता रवी राणा यांच्यावर जोरदार घणाघात केला। संजय खोडके यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे। आमदार रवी राणा यांनी संजय खोडकेंवर आता पलटवार केलेला आहे। भाजपच्या उमेदवाराचा प्रचार नवनीत राणा करत नाही आहे। युवा स्वाभिमानीच्या लोकांचा प्रचार करत आहे। साईनगरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तुषार भारती भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचा प्रचार केला आणि त्याच्या 15-20 मिनिटातच माझे खासदार नवनीत राणा ह्या सुद्धा युवा स्वाभिमानीच्या उमेदवाराचं नारळ फोडायला गेल्या। ही परिस्थिती फक्त साईनगरमध्येच नाही, सर्व अमरावतीमधल्या युवा स्वाभिमानीचा प्रचार जोरदस्तपणे नवनीत राणा करत आहे आणि त्यामुळे भाजपचे जेवढे मोठे नेते आहे ते प्रचारापासून दूर जाताना दिसत आहे। म्हणजे आम्हाला एवढं त्यामुळे चांगलं सोपं चाललं आहे की त्यांची आपसातच लढाई चालू असल्यामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत लढण्याचं काही कारण दिसत नाही। संजय खोडकेंचं डोकं जाग्यावर नाही आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या मानसिक संतुलनामध्ये ते देवावरही अशा खालच्या स्तरावर उतरतात। राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे। बजरंगबली इष्टदेव आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, संकट मोचक आहे आणि बजरंगबलीच्या तीर्थक्षेत्रावर अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे मला असं वाटते संजय खोडकेंचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।